बी जे पी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, आपण हा व्हिडिओ कुठून पाहता कमेंटमध्ये सांगा. जे मित्रांनो, जितके हे बी जे पी सरकारनं शिव्या खाल्ल्या तितक्या शिव्या आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाच्या सरकारने खाल्ल्या नाही. आज तर अयोध्येचे सर्व साधू संत रस्त्यावर उतरले आहेत. त्याचं म्हणणं आहे बी जे पी हटाव देश बचाव. दिल्लीमध्ये तर विद्यार्थ्यांचे आंदोलन चालूच आहे. तरी या सरकारला काही थोडीशी बी जाण नाही, काही थोडीशी बी काही वाटत नाही. अशा सरकारला त्यांनी यांचे जन्मत गमावलेले आहे. व आज त्यांच्या गुजरातमधून सुद्धा विद्यार्थ्यांचे जथ्थेचे जथ्थे आज रस्त्यावर उतरले आहेत. त्याचं म्हणणं आहे की बी जे पी हटाव देश बचाव. बी जे पीने हमको आज कहीं का नहीं रखा, असे त्याचे नारे आहेत. तरी या बी जे पी सरकारला थोडीशी बी काही जाण नाही. थोडीशी तर जाईने ठेवली पाहिजे कमीत कमी. हे तर खुर्चीला असे चिटकून बसलेले आहे की विचारूच नका. असं निर्गट्ट सरकार आजपर्यंतही पाहिलं नाही. यानं जनतेला कुठेच सोडले नाही. यांनी राम मंदिरपासून तर दवाखान्यापर्यंत यांचे पैसा चोरीचे कामं चालू आहे. राम मंदिराचा पैसा चोरला, विद्यार्थ्यांचे जे राशन मिळते सरकारकडून ते यांनी गायब केलं. व शाळेच्या परीक्षेच्या फीमध्ये बी फार मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे. डांबर रस्त्यात बी यांनी फार मोठे घोटाळे केलेले आहे. रोज काही ना काही घोटाळे यांचे उघडकीस येत आहे. मोठे मोठे हायवेला 2 महिन्यात गड्डे पडून राहिले. यानं कामं केले की हजामता केल्या. हे फक्त खासदार आमदारांना 50% कमिशन घेतात. तर मग तो ठेकेदार बी काय 50% झक मारून याचा तर विचार सरकारने जरासा केला पाहिजे. या सरकारला काहीच जाण नाही आहे जनतेची. यांनी जनतेचे पूर्ण जनहित गमावले आहे व महाराष्ट्रातून सुद्धा गमावले आहे. तरी मित्रांनो, शेतकऱ्यांना, भावांनो, बहिणींनो, पुढच्या वेळेस लक्षपूर्वक मतदान करा व बी जे पीला महाराष्ट्रातून का पुऱ्या भारतातून हद्दपार करा. हरिकिशन गांधी, शिवसेना, तालुका सचिव, जळगाव, दामोद तालुका. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.